सूर अंतरीचा मी रागिनी तुझी रे तू तू प्रेम रे तू कृष्ण सावळा रे मी राधिका तू रे तुझ्या सुरामंदी मोहते सख्या जय महाराष्ट्र सगळ्या तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल म्हणजे ऋषियाडीमध्ये व्हिडिओचा डेमो तुम्ही बघितला असेल. व्हिडिओ आपल्याला खतरनाक आणि विषयाडी झालेला आहे. असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, जे काय आपल्याला एक मशीन आहे त्याचीच गरज लागेल आणि जेवढं पण मी मटेरियल यूज केलं ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. नवे आले असाल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. चला न वेळ घालवता आपण आपला व्हिडिओ तर ओके भाऊंनो बघू शकता जे काय आपलं बिटमार्क आहे अशा प्रकारे ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर भाऊंनो जे काही आपण मटेरियल लावून दिलेलं आहे आपल्याला सिम्पली काहीच नाही करायचं. जे काही आपले फोटो आहेत ते आपल्याला फक्त बदलायचे आहेत. तर चला ते फोटो आपण बदलून घेऊ. बघू शकता भाऊंनो आपण जे काही मटेरियल लावून दिलेलं आहे फक्त आपल्याला फोटो बदलायचे आहेत. तर सिम्पली भाऊंनो इथे ग्रुप 1 दिसतो त्याला क्लिक करायचं आहे. आपल्याला जर फोटो बदलायचा असेल किंवा तुमच्या मॉडेलचा किंवा तुमचा पण तुम्ही फोटो लावू शकता. ग्रुप 1वर क्लिक करायचं आणि एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे. एवढं झाल्यानंतर भाऊंनो आपण अंदर येऊन जाऊ. आल्यानंतर भाऊंनो जे काही आपल्याला पिन जी दिसते ऋषी एडिटची त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि कलर फिलचं ऑप्शन दिसते त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि जे काही मधातलं लेअर दिसते त्याला अशा प्रकारे क्लिक करायचं आहे. ते जे काही आपल्या मॉडेलचा फोटो आहे किंवा तुमचा फोटो आहे अशा प्रकारे तुमच्या मॉडेलचा फोटो घ्यायचा आणि याला असे इथून ॲडजस्ट वगैरे करून टाकायचं आहे. तर बघू शकता भाऊंनो आपला फोटो आलेला आहे दुसरावाला. तर बघू शकता खालती आपला जे काही आपण फोटो चेंज केलेला आहे अशा प्रकारे तुम्ही चेंज करायचा आहे. आणि इकडं पण आपल्याला तिन्ही जेवढे पण आपण 3 दिलेलं आहे तिथे पण आपल्याला आपले फोटो चेंज करायचे आहेत. तर बघू शकता भाऊंनो तुम्ही ते करून टाकायचे. अशाच प्रकारे आपल्या ग्रुपच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. दुसऱ्या ग्रुपवर एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे आणि जे काही हे पिन जे आहे त्याला कलर फील्डच्या ऑप्शनवर जाऊन इथून तुम्ही अशा प्रकारे तुमचा किंवा तुमच्या मॉडेलचा फोटो लावू शकता. अशा प्रकारे कोणचा पण तर बघू शकता अशा प्रकारे हा लावून दाखवतो. तर बघू शकता की भाऊंनो आपला जे काही हा फोटो आहे तो अशा प्रकारे लागून जाईल आणि ॲडजस्ट वगैरे करायचा आहे. एवढं झाल्यानंतर तो बॅक यायचा आहे. बॅक आल्यानंतर बघू शकता भाऊंनो की आपला फोटो एकदम खतरनाकपैकी लागलेला आहे आणि इथं पण आपल्याला फोटो लावायचे आहे आणि इथं पण आपल्याला फोटोज लावायचे आहे. चेंज करायचे आहे, फक्त बदलायचे आहेत. तर एवढं झाल्यानंतर भाऊंनो तुम्ही हे बदलून टाकायचे आहे. एवढं झाल्यानंतर समोर यायचं जे काही 2 बीट आहेत तिथे फक्त आपल्याला फुल फोटो लावायचे आहेत. आपले जेवढे पण फोटो आहेत ते लावायचे आहेत. चला ते पण लावून घेऊ. अशा प्रकारे तुमचे किंवा तुमच्या मॉडेलचे कोणाचे पण असो फोटो तुम्हाला लावायचे आहे. असं झाल्यानंतर भाऊंनो याला फुल स्क्रीनमध्ये ॲडजस्ट वगैरे करून तुम्हाला ठेवायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला जसं हवं वाटते तसं करायचं आहे. एवढं झाल्यानंतर भाऊंनो याला या बीटपर्यंत घेऊन यायचं आहे. घेतल्यानंतर भाऊंनो याला लेअरच्या खालती घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर बघू शकता जे काही आपल्या लेअर येऊन जातील ते सर्व आपल्या लेअर लागून जाईल. एवढं झाल्यानंतर भाऊंनो इकडे पण आपल्याला एवढे पण बीट आहेत तिकडे पण आपल्याला आपले फोटो लावायचे आहेत. तर चला ते फोटो लावून घेऊ. अशा प्रकारे भाऊंनो जे काही आपले फोटो आहेत ते लावून घ्यायचे आहेत. जसे मी फोटो लावत आहे तसेच लावायचे आहेत. कोणते पण लावू शकता. अशा प्रकारे भाऊंनो त्याला ॲडजस्ट करायचं आहे आणि लावायचे आहेत. चला ते फटाकसे लावून घे तुम्ही आरामात लावून घ्यायचे आणि याला अशा लेअरच्या खालती घेऊन यायचं. तर बघू शकता अशा प्रकारे दिसून तर चला फटाफट फोटो लावून घे तुम्ही. अशा प्रकारे भाऊंनो जे काही आपले फोटो आहेत ते अशा प्रकारे लावून घ्यायचे आहे आणि याला लेअरच्या खालती घ्यायचं आहे. तर बघू शकता भाऊंनो जे काही आपले फोटो आहेत ते लागून गेलेले आहेत. एकदम जबरदस्त व्हिडिओ झालेला आहे. आणि राहिला आपला इफेक्ट व्हिडिओ. तर बघू शकता भाऊंनो आपण इथे इफेक्ट व्हिडिओ दिलेला आहे. तर त्याला सिम्पली क्लिक करायचं आणि प्लसच्या ऑप्शनवर जायचं आणि इथे कॉपी लेअर दिसते त्याला क्लिक करायचं आहे. केल्यानंतर भाऊंनो जे काही आपण व्हिडिओ इफेक्ट कॉपी केला सिम्पली आपल्याला इकडे पण या भेटायला आपल्याला कॉपी पेस्ट करायचं आहे. तर सिम्पली आपल्याला बीटवर जायचं आहे, प्लसच्या ऑप्शनवर जायचं आहे आणि जे काही आपलं पेस्ट लेअर दिसतात त्याला अशा प्रकारे क्लिक करायचं. तर बघू शकता भाऊंनो जे काही आपण तो व्हिडिओ कॉपी केला तो इथं पण पेस्ट झालेला आहे. बघू शकता अशाच प्रकारे भाऊंनो पुढच्या बीटला पण आपल्याला पेस्ट करायचं आहे अशा प्रकारे.
आणि पुढच्या पण बीटला अशा प्रकारे पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता भाऊंनो, आपण जे काही व्हिडिओ इफेक्ट पेस्ट केला आहे तो लागून गेलेला आहे. एवढं झाल्यानंतर भाऊंनो समोर यायचं आहे. समोर आल्यानंतर जे काही आपला लोगो वगैरे बॉर्डर वगैरे असेल ते पण तुम्ही लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे भाऊंनो जे काही आपलं बॉर्डर वगैरे लोगो वगैरे असेल ते लावून घ्यायचं आहे. आणि एवढं झाल्यानंतर भाऊंनो समोर यायचं आहे. समोर आल्यानंतर भाऊंनो जे काही आपलं एक्सपोर्ट बटन आहे सिम्पली त्याला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला HD वगैरे जे हवे असेल ते करायचं आहे आणि एक्सपोर्ट बटनवर क्लिक करायचं आहे. तर भाऊंनो बघू शकता आपला व्हिडिओ एकदम कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. आणि कमेंट करत जावा भाऊंनो, जे काही तुम्हाला व्हिडिओ हवा आहे त्याला कमेंट करत जावा की तुमचा भाऊ तोच व्हिडिओ घेऊन येईल. तर भेटूया नवीन एक इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.